भाजपात असतानाही मंत्री विश्वजित राणे काँग्रेसचे सूत्रधार आहेत का? हा आरोप आता इतर कुठल्याही पक्षाने केला असता तर ठीक होतं, पण खुद्द काँग्रेस पक्षाचेच नेते करत आहेत. मग यात तथ्य आहे का? इतर पक्षांवर भाजपचा कंट्रोल असल्याचे आरोप भाजपवर व्हायचे, पण आता विश्वजित राणे भाजपच्याही पुढे निघाले का? विश्वजित राणे यांची राजकीय कारकीर्द काँग्रेस पक्षातच सुरू झाली. ती जवळीक त्यांच्यात अजून आहे का? त्यांचे वडील सगळ्यात जास्त काळ काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. सक्रिय राजकारणातून निवृत्त होईपर्यंत त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही. मग आता विश्वजित तो पक्ष कंट्रोल नक्कीच करू शकतात का? मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. काँग्रेस सरकारच्या सत्ताकाळात मंत्री विश्वजित राणे त्या सरकारमध्ये होते. पर्रीकरांच्या कार्यकाळात त्यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपचा मार्ग स्वीकारला. कारण तेव्हाचं चित्र पाहिल्यावर काँग्रेस पक्ष पुन्हा लवकर सत्तेवर येणार असं अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे सत्ता भोगायची असल्यास भाजपचाच पर्याय विश्वजित यांच्यापुढे होता. ते भाजपात जाऊन मंत्रीही झाले, पण त्यांना काँग्रेस डिफेक्टर मानत नाही. ते काँग्रेसच्या अध्यक्षांनी देखील मान्य केलं होतं. कारण त्यांनी पक्ष सोडताना पोटनिवडणूक झाली आणि ते भाजपच्या उमेदवारीवर विजयी झाले. काँग्रेस पक्षाच्या टार्गेटवर विश्वजित तसे जास्त दिसत नाहीत. पण जेव्हा अमित पाटकर पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा विश्वजित यांना सोडून काँग्रेसच्या टार्गेटवर इतर कोणीही नव्हतं, हे देखील सगळ्यांनी पाहिलंय. आता अध्यक्षपद गेल्यावर याच कारणावरून त्यांच्यावर सुद्धा काय काय आरोप पक्षा अंतर्गत झाले ते स्वतः तेच सांगत आहेत. सध्या सत्तेत असलेला भाजप सुसाट चालला आहे, तर भाजपला टक्कर देण्याचं सोडून आरजी पक्षानंतर आता काँग्रेस देखील अंतर्गत वादांना टक्कर देतोय. आता याला काय म्हणावं समजत नाही. काँग्रेस पक्षाने मनीषा उसगावकर यांची पक्षातून हकलपट्टी केल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या हकलपट्टीनंतर उसगावकर यांनी आरोप केलाय की त्यांना पक्षाला तिकीट द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांना काढण्यात आलं. आता म्हणे विश्वजित यांना पाहिजे त्याला तिकीट देण्यासाठी पक्ष मोकळा आहे. आता हे काय ऐकावं? दुसऱ्या बाजूला अमित पाटकर यांनी आरोप केला की विश्वजित राणे यांच्या विरोधात बोलल्यामुळे त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावरून एक गोष्ट आता काँग्रेसवालेच मानत आहेत की विश्वजित यांची अजूनही काँग्रेसमध्ये चलती आहे. आता पाहायला गेल्यावर जेव्हा विश्वजित राणे सारखे नेते काँग्रेस पक्षात होते तेव्हा ते पक्षासाठी जबर पैसा आणि ताकद घालायचे. याचा पक्षाला राजकीय फायदा व्हायचा. विश्वजित काँग्रेस पक्षात असते तर ते आज मुख्यमंत्री झाले असते. त्यावरून विश्वजित यांचं काँग्रेस पक्षातील वजन किती होतं ते अजूनही समजतं. जर दुसऱ्या पक्षात राहून सुद्धा विरोधी पक्षाला कंट्रोल करण्याची ताकद एखाद्या नेत्यात असेल तर तो नेता पक्षासाठी किंग मेकर ठरू शकतो. आता विश्वजित यांना डाऊन करण्याचा काही स्वकीय प्रयत्न करत आहेत. मात्र अजब कारभार असा की विरोधक त्यांच्या पत्त्यावर पडण्यासारखे वागत आहेत. एका बाजूला गोवा विकण्यासाठी विश्वजित कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस पक्ष करतोय, तर दुसऱ्या बाजूला विश्वजितांचं परडं जड याच पक्षातील लोक करतायत. जेव्हा पाटकर अध्यक्ष होते तेव्हा ते मुख्यमंत्र्यांवर तसे आरोप करताना जास्त दिसत नव्हते ज्या पद्धतीने ते विश्वजित यांच्यावर करायचे. आता तो एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अभ्यासाचा आवडीचा विषय असू शकतो. विश्वजित यांच्या खात्याचा अभ्यास करणं कदाचित पाटकरांना आवडत असेल. आता यातून त्यांची थेट लिंक मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जात होती. त्यांची तशी उघड बदनामी देखील केल्याचं आता ते म्हणत आहेत. पण विश्वजित यांना एक्सपोज करणं तसं सोपं नाही. ते कधी कसा खेळ करतील हे आता काँग्रेसच्या या प्रकरणातून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. तिकडे विश्वजित न बोलता शांत आहे, तरी सुद्धा ते शाईन. दुसरीकडे पाहायला गेल्यावर गेल्यावेळी विश्वजित यांना घाम फोडणारे मनोज परब सुद्धा आता राजकारणात नाहीत. काँग्रेस पक्षात नव्याने प्रवेश केलेले मिलिंद प्रभू यांना उमेदवारी मिळेल हे तसं निश्चित दिसतंय. आता ते विश्वजित यांना घाम काढणार की जसं काँग्रेसमधील लोक आरोप करत आहेत तसं विश्वजित सगळ्यांना कंट्रोल करणार, हे येणारा काळच ठरवेल.